नमस्कार शेतकरी मित्रांनो, उद्या आहे 2 जुलै 2025 वार बुधवार। गेल्या 2 ते 3 दिवसापासून राज्यात पावसाची संततधार चालू आहे। काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस राज्यात गेल्या 2 ते 3 दिवसापासून पाहायला मिळत आहे। तर उद्या म्हणजे 2 जुलै रोजी राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर हा वाढणार आहे। तर काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे, तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल। मात्र काही भाग असेही आहेत त्या भागात ढगाळ वातावरण राहणार आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊया राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये उद्या पाऊस असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। तुम्हाला विनंती आहे, तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही। त्यामुळे मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा, जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता, राज्यात सर्वाधिक पाऊस हा कोकणात असणार आहे। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, दिवेनगर, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, मालवण, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण किनारपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला उद्या भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मात्र मालवण, सावंतवाडी या भागात मुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस होऊ शकतो। तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सासवड, सातारा, विटा, कराड, इस्लामपूर, कोल्हापूर, तासगाव, सांगली या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर झालेला पाहायला मिळेल। मात्र अहिल्यानगर, बारामती, दौंड, इंदापूर या भागात उद्या ढगाळ वातावरण सह हलक्या पावसाची शक्यता काही भागात असणार आहे। तर सोलापूर, पंढरपूर या भागात मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे। तसेच मित्रांनो, मराठवाड्यात देखील पावसाचा जोर हा उद्या फारसा कमी असणार आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, चिखली, माजलगाव, नांदेड, बीड, लातूर, गेवराई, परळी, धाराशिव, सिल्लोड या सर्वत्र परिसरात उद्या ढगाळ वातावरण तर दुपारनंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मात्र छत्रपती संभाजीनगर, जालना या परिसरात उद्या दुपारनंतर पावसाचा जोर हा जास्त राहू शकते। मित्रांनो, यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे। व मित्रांनो, हवामानात वेळोवेळी बदल होत असतो, त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्त्वाचे आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, भुसावळ, जामनेर, मनमाड, सिन्नर तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला उद्या दुपारनंतर काही परिसरात रिमझिम स्वरूपाचा तर काही परिसरात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। मात्र नाशिकच्या परिसरात जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। तसेच विदर्भात पाहिले असता विदर्भाच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही भागात मुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल। आपण स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये अकोला, अमरावती, वाशिम, खामगाव, वर्धा, धामणगाव, मूर्तिजापूर या आसपासच्या परिसरात आपल्याला उद्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। तसेच नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागात मोठे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस उद्या दुपारनंतर झालेला पाहायला मिळेल। तर ही होती मित्रांनो उद्याची पावसासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट। ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भागात पाऊस झाला आहे की नाही ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।